your request, we are going to see another example on freezing point depression. न्यूमरिकल आपण अजून एक एक्सरसाइज मधलं पाहतो इथं. कोणता आहे पाहते? 5% aqueous solution by mass of cane sugar, molar mass दिलेला आहे cane sugarचं 342 gram per mole, has freezing point of 271 Kelvin. Full stop. Calculate the freezing point of 5% aqueous glucose solution. आता हे जे न्यूमरिकल दिलेलं आहे त्यामधला प्रत्येक वर्ड हा फार महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. पहिलं सेंटेन्स जे आहे ते समजून घेऊया आणि सिम्बॉल जे काय आहेत इथं सोल्यूट सॉल्व्हंटला ते आपण काय करूया, नोट डाऊन करून घेऊया. ठीक आहे. 5% aqueous solution बाय मास ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. ती टर्म सुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे 5 ग्रॅम केन शुगर, त्याचं मोलर मास केन शुगरचं 342 ग्रॅम पर मोल इतकं आहे. ते पाण्यामध्ये डिझोल्व केलेलं आहे. ॲक्वियस सोल्युशन त्याचं तयार केलेलं आहे. म्हणजे 95 ग्रॅम ऑफ वॉटर इथं असणार आहे. म्हणजे सोल्यूटचं मास W2 इज इक्वल टू 5 ग्रॅम. लक्षात आलं. आणि सॉल्व्हंट वॉटर जो यूज केलेला आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे म्हटल्यानंतर W1 इथे किती घ्यायचं आहे, 95 ग्रॅम. आता सोल्यूटचं मास, मोलर मास दिलेला आहे. हे मास झालं. मोलर मास किती दिलेला आहे आणि मोलर मास ऑफ सोल्यूट याच्यासाठी सिम्बॉल M2 आहे. M2 इज इक्वल टू 342 ग्रॅम पर मोल. मोलर मास दिलेला आहे. अजून काय दिलेलं आहे बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये हॅज फ्रीजिंग पॉइंट, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे. तो आपण कशाने डिनोट करतोय, TF ने डिनोट करतोय. TF इज इक्वल टू 271 केल्विन. केल्विन मध्ये फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा दिलेला आहे. आणि एक गोष्ट आपण इथं आपल्याला घ्यावी लागते ती म्हणजे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट. प्युअर सॉल्व्हंट वॉटर जे असतं त्याचा फ्रीजिंग पॉइंट घेणं इथं एक महत्वाचं आहे. आणि त्याला नोटेशन काय आहे, TF नॉट. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट सगळ्यांना माहिती आहे किती आहे, केल्विन मध्ये घेऊया आपण तो 273.15 केल्विन. लक्षात आलं. आता ह्या टर्म्स ज्या आहेत म्हणजे एक सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण काय केलेले आहे तिथे मांडलेले आहेत. त्याच्यावरून आपण काय करायचं, KF ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि ती KF ची व्हॅल्यू पुढचं जे सेंटेन्स आहे म्हणजे पुढचं सेंटेन्स फ्रीजिंग पॉइंट आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, ग्लुकोजच्या सोल्युशनचा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, त्यामध्ये वापरायचा आहे. KF ची व्हॅल्यू तिथं आपण यूज करूया. पहिल्यांदा KF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत. कोणकोणते फॉर्म्युले आहेत ते लिहून मी देते. पहिला फॉर्म्युला डेल्टा TF चा आहे. डेल्टा TF इज इक्वल टू TF नॉट फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस TF फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. देन डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी स्मॉल m. अजून एक फॉर्म्युला आहे पण तो आता आपल्याला आवश्यक नाहीये किंवा आवश्यकता त्याची नाहीये. जर त्या फॉर्म्युल्यामध्ये घालून तुम्ही डेल्टा TF कॅल्क्युलेट केला किंवा KF कॅल्क्युलेट केला तरी काही हरकत नाही. जो मोठा फॉर्म्युला आहे तोही मी इथे काढून दाखवते. त्याच्यानुसार सुद्धा आपण KF कॅल्क्युलेट करू शकतोय. पण मी ह्या फॉर्म्युलाने KF कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे ते इथे दाखवणार आहे. डेल्टा TF इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. हा सुद्धा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. म्हणजे डेल्टा TF ची व्हॅल्यू तरी ह्या दोन व्हॅल्यू वरून मिळते आपल्याला. ठीक आहे. TF ची व्हॅल्यू मिळते, M2 माहिती आहे, W1 W2 ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. KF कॅल्क्युलेट करू शकतो ह्या फॉर्म्युल्याने. पण सिंपल मेथड मी ही यूज करते. पहिल्यांदा आपण डेल्टा TF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ह्या व्हॅल्यू हा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यू वरच्या पुट करूया. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू TF नॉट किती आहे 273.15 केल्विन मायनस काय करायचं आहे 271 केल्विन इज इक्वल टू 2.15 केल्विन.
किती आला 2.15 केल्विन इतका आलेला आहे. आता नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे हा त्याच्यामध्ये आपण काय करूया मोलॅलिटी स्मॉल m कॅल्क्युलेट करूया. वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यानुसार त्याच्यावरून आपण काय करायचं आहे वरच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यावरून मोलॅलिटी कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे मोलॅलिटीचा फॉर्म्युला W2 into 1000 upon M2 into W1. लक्षात आलं. आता इथे आपण काय करूया W2 ची व्हॅल्यू पुट करूया 5 ग्रॅम into 1000 upon M2 ची व्हॅल्यू 342 into W1 किती आहे 95 आहे. फायनली आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळते पहा m इज इक्वल टू 0.154 इतकी मिळाली मोल पर केजी असणार आहे. म्हणजे मोलॅलिटीची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू m ची जी आहे मिळालेली ती काय करायची आपण ह्या इक्वेशन मध्ये वरच्या पुट करायची आहे. म्हणजे डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली नंतर m ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि ती कोणती आली आपल्याला 0.154 इतकी आलेली आहे. kf आता कॅल्क्युलेट करू शकतो. kf इज इक्वल टू काय येणार kf इज इक्वल टू डेल्टा टीएफ अपॉन स्मॉल m. व्हॅल्यू आपण काय करायचे पुट करायचे. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती मिळाली 2.15 केल्विन. देन मोलॅलिटी 0.154 इतकी मिळालेली आहे. युनिट थोडंसं काय करूया बाजूला ठेवूया. केएफ ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. ठीक आहे. केल्विन किलोग्राम पर मोल हे युनिट असणार आहे. ते आपण जरा बाजूला ठेवूया. केएफ ची व्हॅल्यू ही आपल्याला मिळालेली आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते बघूया. केएफ ची व्हॅल्यू आपण पुढच्या सेंटेन्स मध्ये जो पार्ट आहे त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 5% aqueous ग्लुकोज सोल्युशन. आता इथंही W2 ची व्हॅल्यू लिहून घेऊया. W2 इज इक्वल टू 5 ग्रॅम ग्लुकोज 5 ग्रॅम डिझॉल्व केलेला आहे वॉटर मध्ये. W1 किती येणार 95 ग्रॅम. देन M2 ग्लुकोज C6H12O6 याचं मोलर मास हे लास्ट इयर मध्ये आपण कॅल्क्युलेट करायला शिकलेलो आहोत. 180 ग्रॅम पर मोल इतकं येते. ठीक आहे. देन नेक्स्ट आपल्याला TF0 जो आहे तो वॉटरचा किती असणार आहे सेमच असणार आहे 273.15 केल्विन. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे TF हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. परत आपण काय करायचं आहे पहिल्यांदा इथे आपण मोलॅलिटी कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. मोलॅलिटी m इज इक्वल टू फॉर्म्युला इथं आहेच. आपण फक्त काय करूया व्हॅल्यू पुट करूया. 5 into 1000 divided by काय असणार आहे M2 into W1 180 into 95. आता ही व्हॅल्यू जी आहे मोलॅलिटीची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळालेली आहे 0.292 इतकी मिळते. लक्षात आलं. मोलॅलिटी ऑफ ग्लुकोज सोल्युशन. आता ही मोलॅलिटी कशाची कॅल्क्युलेट केलेली आहे फॉर केन शुगर. याच्यासाठी आपण व्हॅल्यू m ची kf ची कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि हे कशासाठी आपण कॅल्क्युलेट करतो ह्या व्हॅल्यू सगळ्या ग्लुकोज सोल्युशन साठी. लक्षात आलं. मोलॅलिटी ग्लुकोजची इथं कॅल्क्युलेट केलेली आहे.
देन नेक्स्ट आपण काय करायचंय बघा, आपल्याला माहित आहे डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू स्मॉल एम मोलॅलिटी. डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या सोल्युशन साठी. डेल्टा टीएफ ठीक आहे, केएफ ची व्हॅल्यू ही जी आहे ती इथं आपल्याला मिळालेली आहे 2.15 अपॉन 0.154. वरती आपण मोलॅलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे इंटू 0.292 इज इक्वल टू. आता डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. न्यूमरिकल हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला डेल्टा टीएफ मिळाला 4.08 केल्विन मध्ये असणार आहे. डेल्टा टीएफ मिळाला 4.08 इतका हा टीएफ मिळाला. देन फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज, फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आता कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे इथं ठीक आहे, ही व्हॅल्यू आपल्याला माहित आहे कॅल्क्युलेट करायची आहे. आणि डेल्टा टीएफ हा सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे डेल्टा टीएफ इज इक्वल टू टीएफ नॉट मायनस टीएफ. यामध्ये काय करूया, व्हॅल्यूज पुट करायचे. डेल्टा टीएफ किती आला आता इथं 4.08 आला. टीएफ नॉट किती असणार आहे 273.15 केल्विन, हा केल्विन मध्ये मायनस टीएफ. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे शेवटची व्हॅल्यू फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती येते कॅल्क्युलेट केल्यानंतर टीएफ आपल्याला जो मिळतोय 273.15 मायनस 4.08 केल्यानंतर फायनल आपल्याला जी व्हॅल्यू मिळते 269.07 केल्विन. म्हणजे सोल्युशन चा फ्रीजिंग पॉइंट हा जो आहे टीएफ किती मिळाला फायनली आपल्याला 269.07 केल्विन इतका मिळालेला आहे. काय काय केलेलं आहे परत एकदा रिपीट करते मी. पहिल्यांदा पहिलं सेंटेन्स जे आहे ते पाहिलं आपण आणि त्याच्यावरून काय केलं सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. आपल्याकडे फॉर्म्युले दोन आहे डेल्टा टीएफ इज इक्वल टू टीएफ नॉट मायनस टीएफ. डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. आपण काय केलं डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 2.15 केल्विन इतकी आली. नंतर मोलॅलिटी कॅल्क्युलेट केली. हा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्या पुट केल्यावरच्या मोलॅलिटी आली 0.154 इतकी आली. आणि केएफ कॅल्क्युलेट करायचं त्याच्यावरून केएफ इज इक्वल टू काय आलं डेल्टा टीएफ अपॉन एम. व्हॅल्यू पुट केल्यानंतर केएफ ची व्हॅल्यू ही मिळाली. ती आपण पुढचे जो पार्ट आहे न्यूमरिकल मधला त्यामध्ये यूज केलेली आहे. आता पुढचा पार्ट त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिल्या मांडल्या 5 ग्रॅम W2 W1 M2. देन TF नॉट जो वॉटर आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये इथं लिहिलेला आहे. आणि TF आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायचा आहे. परत आपण काय केलं मोलॅलिटी कॅल्क्युलेट केली. मोलॅलिटी देन डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट केला. डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ ची व्हॅल्यू पुट केली इकडून काढलेली आणि आपल्याला टीएफ मिळाला 4.08 केल्विन. देन फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज सोल्युशन अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर फायनली 269.707 केल्विन इतका फ्रीजिंग पॉइंट ग्लुकोज सोल्युशनचा मिळालेला आहे.